आपण नेहमी भिकाऱ्यांना रस्त्यावर बसलेलो पाहतो. त्यांच्याकडे पाहून मनात दया निर्माण होते आणि आपल्याकडील काही सुट्टे पैसे त्यांच्या हातावर टेकवतो. पण कधी विचार केला आहे का की काही भिकारी भीक मागून इतके पैसे कमवतात की ते सामान्य नोकरदारांच्या पगारापेक्षाही अधिक असतात. मग असा कोण आहे जो भीक मागून करोडपती झाला आहे? तो कुठे राहतो आणि त्याच्याकडे किती संपत्ती आहे? त्याची कमाई नेमकी किती असते आणि एवढं असूनही तो भीक का मागतो? चला जाणून घेऊयात अशाच एका भिकाऱ्याची कथा, जो जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो. मुंबई म्हणजे मायानगरी, स्वप्नांची नगरी. इथे लाखो लोक आपल्या स्वप्नांचा पाठलाग करतात. काही जण यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा येते. पण याच शहरात एक असा व्यक्ती आहे ज्याने भीक मागून करोडो रुपयांची संपत्ती उभी केली आहे, ज्याचं नाव आहे भरत जैन. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आझाद मैदान परिसरात भीक मागणारा भरत आज जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून ओळखला जातो. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल, पण भरत जैन याची एकूण संपत्ती तब्बल 7.5 कोटी रुपये आहे. मुंबईत 1.5 कोटी रुपयांचे 2 आलिशान फ्लॅट आणि ठाण्यात 2 व्यावसायिक दुकानं आहेत. विशेष म्हणजे भरत यांना या दुकानाच्या भाड्यातून दरमहा सुमारे 30,000 रुपये मिळतात. याशिवाय ते रोज 12 तास भीक मागून जवळपास 2,500 रुपये कमवतात. म्हणजेच महिन्याकाठी 75,000 रुपये कमवतात. भरत जैन हे आपल्या पत्नी, 2 मुलं, वडील आणि भावासोबत राहतात. भरत यांनी आपली मुलं नामांकित कॉन्व्हेंट शाळेत शिकवली आहेत. सध्या त्यांची मुलं आणि भाऊ स्टेशनरी स्टोअर सांभाळतात. भरत यांच्या मुलांनी शिक्षण घेतल्यानंतर व्यवस्थित करिअर उभारलं आहे. मात्र तरीही भरत भीक मागण्यावर ठाम आहेत. भरत जैन यांची आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरीही ते अजूनही भीक मागतात. कुटुंबाने कित्येक वेळा त्यांना भीक मागणं सोडावं असं सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांच्या मते भीक मागणं त्यांचं व्यावसायिक जीवन झालं आहे. या कामातून मिळणाऱ्या पैशांमध्ये त्यांनी शहाणपणाने गुंतवणूक केली, ज्यामुळे त्यांची संपत्ती आज कोटींच्या घरात पोचली आहे. एवढ्या संपत्तीचा मालक असूनही ते अजूनही भीक मागतात. याचं कारण त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आहे. पण यावर तुमचं मत काय आहे? तुमच्या मते भरत जैन यांनी भीक मागणं सोडावं की त्यांनी स्वतःच्या निर्णयावर ठाम राहावं? विचार करा आणि ठरवा. पैसा महत्त्वाचा की प्रतिष्ठा? याविषयी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका.